चला तर माझी आजची सुरुवात अशी झाली होती. तर सकाळी मोठाच पाऊस चालू होता आणि त्याच्यानंतर मला इथे शाबूची खिचडी पण बनवणार होती. तर त्याच्यासोबतच मी मुलांचे डबे करून घेतले आणि शाबूची खिचडी बनवण्यासाठी मी ते एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच मला शेंगदाण्याचं कूटही संपलेलं होतं. त्याच्यामुळे मी शेंगदाणे भाजून थंड झाल्यानंतर कूट करून घेतले आणि त्याच्यानंतर बटाट्याची साल काढून मी इथे बारीक छान असं पातळ अशी काप करून घेतलेले आहेत. तर बटाटा स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपला बटाटा त्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. तर बटाटा कच्चा वापरल्यामुळे छान असा आपण तेलामध्ये तो छान मऊसूत शिजेपर्यंत आपण तो बटाटा छान परतून घ्यायचा आहे आणि छान आपला असा बटाटा पण परतून झालेला आहे, अगदी शिजलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे शाबू भिजवलेला आहे तो टाकलेला आहे. त्याच्यासोबतच शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट पावडर ते टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून छान घेतलेलं आहे शाबूची खिचडी. तर तुम्हाला जर लाल तिखट पावडर आवडत नसेल ना तर तुम्ही इथे हिरवी मिरची पण वापरू शकता. तर इथे मी लाल तिखट पावडरच वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मीठ टाकून छान परतून ते 10 ते 15 मिनटं मी ठेवलेलं आहे. अगदी आपलं छान अशी शाबूची खिचडी पण इथे ना शिजून झालेली आहे. तर मस्त अशी आपली शाबूची खिचडी बनलेली आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओ